नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. जर तुम्हाला फिजिक्समध्ये 95% आणायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी गॅरंटी देतो. जर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पूर्ण बघितला, तुमचे 95% फिजिक्समध्ये कुठंच गेले नाही. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट बाळांनो, या व्हिडिओला 3000 लाईक्स तुम्हाला लगेच कंप्लीट करायचे आहेत, कारण अजून एक मी शेवटचा व्हिडिओ टाकणार आहे ज्याच्यात एक्झॅक्ट गोष्टी अजून मी सांगणार आहे. फक्त या व्हिडिओचे तुम्हाला 3000 लाईक्स कंप्लीट करायचे. जसे 3000 कंप्लीट होतील ऑटोमॅटिक तो पोस्ट होऊन जाईल व्हिडिओ. ठीक आहे. नक्कीच प्रत्येक विद्यार्थी लाईक करेल. ठीक आहे. तुमचा 70 मार्काचा पेपर असतो बाळांनो, कमीत कमी 65 मार्क या व्हिडिओमधून तुम्हाला येणार आहेत. ठीक आहे. सुरू करूया आपण पूर्ण व्हिडिओला. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. ठीक आहे. पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे. लास्ट व्हिडिओची विनर तृप्ती सोनवणे होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण 1 लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. ठीक आहे. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचे बाळांनो. आणि यानंतरचे जेवढे पण पेपर लीक व्हिडिओ येणार आहेत, ठीक आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. 12वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न लीक झाला ना बाळांनो, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून लगेच जॉईन करा. ठीक आहे. चला सुरू करूया आपण आजच्या सेशनला. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला समजून घ्यावं लागेल पॅटर्न मध्ये. ठीक आहे. जर तुम्हाला पॅटर्न क्लिअर झाला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्वेश्चन्स ऑटोमॅटिक क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. सुरू करूया आपण. सगळ्यात पहिली गोष्ट बेसिक, आता याच्याबद्दल मी लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललो होतो. ठीक आहे. तो सेक्शन ए असतो बाळांनो, तो किती मार्काचा असतो तुमचा? टोटल 18 मार्काचा सेक्शन असतो बाळांनो, बरोबर. त्याच्यात एमसीक्यू 10 असतात, 10 मार्कासाठी 10 एमसीक्यू असतात. ठीक आहे. प्रत्येक एमसीक्यू 1 मार्काला. आणि जो व्हेरी शॉर्ट असतो बाळांनो, त्याच्यामध्ये किती 8 एमसीक्यूज असतात, 8 व्हेरी शॉर्ट असतात. किती मार्काला? 8 मार्काला. असा तुमचा 18 मार्काचा हा सेक्शन झाला बाळांनो, बरोबर. त्यानंतर जो सेक्शन बी असतो बाळांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 12 प्रश्न दिलेले असतात. 12 पैकी 8 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला. असे तुमचा 16 मार्काचा सेक्शन झाला बाळांनो, बरोबर. त्यानंतर सेक्शन सी जो असतो बाळांनो, त्याच्यामध्ये सुद्धा 12 प्रश्न दिले असतात. 12 पैकी 8 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 3 मार्काला असतो. अशा पद्धतीने 24 मार्काचा सेक्शन झाला. आणि जो सेक्शन डी असतो बाळांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 5 प्रश्न दिलेले असतात. 5 पैकी 4 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 3 मार्काला असतो. 5 पैकी 3 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 4 मार्काला असतो. अशा पद्धतीने तुमचा 12 मार्काचा सेक्शन असतो बाळांनो. अशा पद्धतीचं बेसिक फॉर्मॅट तुम्हाला क्लिअर आहे. ठीक आहे. आता वळूया आपण एक्झॅक्ट कोणते क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे. त्याच्यावरती वळूया. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला समजावं लागेल सेक्शन ए. ठीक आहे. सेक्शन ए पासून स्टार्ट करू. सेक्शन ए मध्ये टोटल प्रश्न किती येणार आहेत बाळांनो? 10 प्रश्न येणार आहेत, बरोबर. 10 पैकी तुम्हाला 10 सोडवायचे आहेत. त्याच्यामध्ये काही एक्सक्यूज नाही, एनी काहीच नसतं. ठीक आहे. तर 10 प्रश्नांमध्ये बाळांनो 7 तुमचे थिअरॉटिकल येणार आहेत, 3 तुमचे न्यूमेरिकल येणार आहेत. हे स्वतः पेपर सेटरने सांगितलंय, स्वतः बोर्डाने सांगितलंय. 7 तुमचे फिक्स थिअरी येतील, 7 तुमचे फिक्स न्यूमेरिकल येतील. आता आपण सेक्शन ए च्या फक्त क्वेश्चन 1 कडे लक्ष देऊया. कुठे लक्ष द्यायचं आपल्याला? आता सेक्शन 1च्या कोणते 7 थिअरी क्वेश्चन येणार आहेत, कोणते 3 न्यूमेरिकल येणार आहेत, त्याच्यावरती लक्ष देऊया. ठीक आहे. चला सुरू करूया आपण. एक ब्लँक स्क्रीनने तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी समजवतो मी. आता आपण काय बघतोय बाळांनो? सेक्शन ए. सेक्शन ए चा कोणता प्रश्न बाळांनो? फर्स्ट क्वेश्चन. अजूनपर्यंत जर क्लिअर नसेल तर बघा, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. सेक्शन ए चा पहिला प्रश्न बाळांनो. ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे अजून गेलो नाही आपण. सेक्शन ए मध्ये किती प्रश्न असतात? 2 प्रश्न असतात. ठीक आहे. सेक्शन ए मध्ये किती प्रश्न असतात? 2 प्रश्न असतात बाळांनो. पहिला एमसीक्यू असतो, दुसरा व्हेरी शॉर्ट असतो. आता आपल्याला फक्त एमसीक्यू कडे फोकस करायचे. कशाकडे फोकस करायचे? एमसीक्यू कडे. किती कोणते येणार आहेत? ठीक आहे. त्याच्यामध्ये काय बाळांनो? 7 काय थिअरॉटिकल आहेत, तर 3 तुमचे काय येणार आहेत? न्यूमेरिकल येणार आहेत. इथपर्यंत गोष्ट समजली है ना? आता 7 थिअरी मध्ये कोणते प्रश्न असणार आहेत बाळांनो? 1 2 3 4. ठीक आहे. कोणते असणार आहेत त्याच्यावरती फोकस करूया. पहिला प्रश्न तुमचा असेल बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शियावरती. ठीक आहे. रॉड, डिस्क, स्पेअर, सिलेंडर, कशाचा पण तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतील. मी प्रत्येक व्हिडिओ बनवतोय बाळांनो. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पहिला प्रश्न मोमेंट ऑफ इनर्शिया सांगतोय. जे माझे रेग्युलर व्ह्यूवर असतील त्यांना माहिती असेल. ठीक आहे. दुसरा प्रश्न याच्यात असेल बाळांनो तुमचा थर्मो प्रोसेसेसवरती. कशावरती? थर्मो प्रोसेसेसवरती. कोणत्या थर्मो प्रोसेस असतात बाळांनो? एडियाबॅटिक, आयझोथर्मल, आयझोकोरिक, आयझोबारिक. त्याच्यावर एक प्रश्न असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा इथं कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ठीक आहे. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं याच्यात तुम्हाला युनिट अँड डायमेन्शन लिहायचे असतील. ठीक आहे. हा थेरॉटिकल क्वेश्चन झाला बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर तुमचं इंडक्टन्सचं इथे युनिट लिहायला येऊ शकतं बाळांनो. काय येऊ शकतं? इंडक्टन्सचं युनिट. ठीक आहे. त्यानंतर किती झाले? 5 प्रश्न झाले. 6वा प्रश्न इथे येऊ शकतो बाळांनो तुम्हाला वे ऑप्टिक्स मधून. कशामधून? वे ऑप्टिक्स मधून. तुम्हाला फ्रिंज विड्थ सांगायची असेल कलरची. ठीक आहे. जसं की फ्रिंज विड्थ ऑफ रेड इज ग्रेटर दॅन फ्रिंज विड्थ ऑफ ग्रीन इज ग्रेटर दॅन फ्रिंज विड्थ ऑफ ब्ल्यू. ही सिक्वेन्स तुम्हाला मार्क करायची असेल एमसीक्यू मधून. गॅरंटेड प्रश्न आहे बाळांनो. वे ऑप्टिक्सचा करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न येईल बाळांनो तुमचा पोटेन्शियल ग्रेडियंट वरती. कशावरती? पोटेन्शियल ग्रेडियंट वरती. काय विचारलं जाईल तुम्हाला? पोटेन्शियल ग्रेडियंटचे एक तर तुम्हाला स्टेटमेंट विचारलं जाईल किंवा त्याचं युनिट अँड डायमेन्शन सुद्धा विचारू शकतात बाळांनो. ठीक आहे.
ठीक आहे. त्यानंतर 7वा प्रश्न कशावरती येईल बाळांनो? 7वा प्रश्न तुमचा येणार आहे आयोनायझेशन एनर्जीवरती. ठीक आहे, आयोनायझेशन एनर्जीवरती प्रश्न काय येईल बाळांनो? हायड्रोजनची आयोनायझेशन एनर्जी विचारतील ग्राउंड स्टेटला. किती असते बाळांनो? 13.9 का 13.6? 13.6 EV असते ना, ही तुम्हाला मार्क करायची असेल तर अशा पद्धतीने हे 7 प्रश्न सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहेत बाळांनो. जे 7 थेरीचे प्रश्न येणार आहेत ना, त्याच्यामध्ये 7 प्रश्न येतील म्हणजे येतील. ठीक आहे, यांना व्यवस्थित करून ठेवा बाळांनो. ठीक आहे, सगळे प्रश्न समजले तुम्हाला. आता किती येणार पहिल्या प्रश्नामध्ये? MCQ मध्ये किती प्रश्न येणार? 10 प्रश्न येणार. 10 पैकी 7 थिअरॉटिकल येणार आहेत, ते आपण बघितले गेले. आता हे जे 3 न्यूमेरिकल येणार आहेत त्याच्यावरती फोकस करूया. कशावरती फोकस करायचं आपल्याला? 3 न्यूमेरिकल प्रश्नांवरती. ठीक आहे, पहिला, दुसरा आणि तिसरा. बरोबर, इथंपर्यंत समजते, काहीच इकडं तिकडं होत नाही. ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपण एक फ्लोने बघतोय बाळांनो. त्याच्यामध्ये पहिलं न्यूमेरिकल येईल बाळांनो रेडियस ऑफ गायरेशन वरती. ठीक आहे, तुम्हाला कशाची पण रेडियस मोमेंट ऑफ इनर्शिया दिला जाईल. 1 मार्काला आहे ना, मोमेंट ऑफ इनर्शिया दिला जाईल. तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन काढायची असेल कसं काय काढणार बाळांनो? I इज इक्वल टू काय असतं? mk². आय काय बाळांनो तुमचा? जस्ट अ सेकंड. आय काय तुमचा? मोमेंट ऑफ इनर्शिया. एम काय? मास. के काय तुमचा? रेडियस ऑफ गायरेशन. आय आणि एम दिला असेल तुम्हाला, मोमेंट ऑफ इनर्शिया काढता, रेडियस ऑफ गायरेशन काढता येईल. कसं काय काढणार बाळांनो? आय तुम्हाला 3 दिलेला आहे, मास तुम्हाला 2 दिलेला आहे, आणि तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन काढायची असेल. काय येईल? k² इज इक्वल टू 3/2. k इज इक्वल टू √3/2 झाला तुमचा. हा 1 मार्काला तुमचा आरामात येणार आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतरचा दुसरा न्यूमेरिकल काय असणार आहे बाळांनो? दुसरा न्यूमेरिकल तुमचा असेल सेमीकंडक्टरवरती. कशावरती असेल? सेमीकंडक्टरवरती. तुम्हाला विचारलं जाईल बुलियन एक्सप्रेशन. काय विचारलं जाईल? बुलियन एक्सप्रेशन. बुलियन एक्सप्रेशन कशाचं पण विचारलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल एक्सॉरचं काय असतं बाळांनो? A+B हे तुमचं बुलियन एक्सप्रेशन असतं. अशा पद्धतीने कोणत्या पण टर्मचं तुम्हाला बुलियन एक्सप्रेशन विचारलं जाईल बाळांनो. एक्सॉरचं विचारलं जाईल, नॉरचं विचारलं जाईल. ठीक आहे, कशाचंही विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, त्यानंतर काय असेल तुमचा? ब्लॅक बॉडी याच्यावरती काय म्हणतो आपण? KTG वरती एक न्यूमेरिकल फक्त आहे बाळांनो. इथं तुम्हाला इमिसिव्ह पॉवरचा रेशिओ सांगायचा आहे. काय सांगायचं आहे? लिहून घ्या हा प्रश्न. इमिसिव्ह पॉवरचा रेशिओ सांगायचा आहे. पॉवरचा रेशिओ काढायचा आहे बाळांनो. किती डिग्री सेल्सिअसला? 1327 डिग्री सेल्सिअसला. हे फेमस न्यूमेरिकल आहे बाळांनो. 527 डिग्री सेल्सिअसला. ठीक आहे, याचा इमिसिव्ह पॉवरचा रेशिओ काय आहे बाळांनो? उत्तर पण सांगून देतो मी. 16:1. काय? 16:1 त्याचा आन्सर आहे बाळांनो. ठीक आहे, हा KTGचा हा फिक्स प्रश्न येणार आहे बाळांनो, व्यवस्थित करून ठेवा. तर हे तुमचे 3 न्यूमेरिकल झाले. आता मला सांगा, याच्यात मी काही सोडलंय का? बघा, हा जो सेक्शन आहे बाळांनो, क्वेश्चन 1, सेक्शन एच्या क्वेश्चन 1 मध्ये 7 थेरी कोणते येणार आहेत, 3 कोणते न्यूमेरिकल येणार आहेत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केल्या. आता क्वेश्चन 2 वरती जाऊया बाळांनो. क्वेश्चन 2 मध्ये काय येणार आहेत बाळांनो? 6 थेरी येणार आहेत आणि 2 न्यूमेरिकल येणार आहेत. किती येणार आहेत? 6 थेरी किती येणार आहेत? 6 थेरी येणार आहेत आणि 2 न्यूमेरिकल येणार आहेत. तर त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये जर एनरोल केलं नसेल, लगेच एनरोल करा. शेवटची संधी आहे बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक बघू शकता. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली बाळांनो. तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला 101% गॅरंटी देतो बाळांनो. ठीक आहे, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतात. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल बाळांनो. लक्षात ठेवा, 12वीचे मार्क प्रत्येक ठिकाणी विचारले जातात, इथं चूक नका करू. आणि मॅक्झिमम सिमिलर प्रश्न टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधूनच येतात. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. असं आहे का बाळांनो, बोर्ड आम्हाला सांगून देतो प्रश्न, अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, कोणतं वर्ष आड करून आलेला आहे, आणि त्यानुसार टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स बनवलेला असतो. नक्कीच एनरोल करा. अजून सुद्धा सगळे पेपर तुमचे बाकी आहेत. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे बाळांनो. चला, कशावरती होतो आपण? क्वेश्चन 2 वरती. अजून आपण सेक्शन बी ला नाही गेलो, सेक्शन ए वरतीच आहेत बाळांनो. ठीक आहे, सेक्शन 2 मध्ये किती न्यूमेरिकल? 6 थेरी येणार आहेत आणि 2 काय येणार आहेत? न्यूमेरिकल येणार आहेत. ठीक आहे, आता 6 थेरीचे जे प्रश्न आहेत बाळांनो, ते पहिले बघून घेऊया. 1 2 3 4 5 6 है ना, नंबरिंग केली गेली आपली. आता 6 थेरीचे क्वेश्चन कोणते आहेत बाळा? थर्मो लॉज तुम्हाला इथं विचारले जाईल बाळांनो. एक मार्काला कोणताही 0th लॉ विचारला जाईल इथं. ठीक आहे, 0th लॉ किंवा फर्स्ट लॉ, मॅक्झिमम चान्सेस आहेत 0th लॉ विचारतील. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथं थर्मो सिस्टम विचारू शकतात बाळांनो. थर्मो सिस्टम कोणते असतात रे बाळांनो? सिस्टम आणि दुसरं काय असते? सराउंडिंग. ठीक आहे, हा प्रश्न येईल. त्यानंतर तुम्हाला एक ऑसिलेशन मधून एक प्रश्न येईल बाळांनो, कशाची पण डेफिनेशन विचारली जाऊ शकते. अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड आणि वेव्हलेंथ. ठीक आहे, एक कोणती ना कोणती फिक्स विचारली जाईल बाळांनो 1 मार्कासाठी. ठीक आहे, त्यानंतरचा एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा क्रिचॉफ्स लॉ वरती. क्रिचॉफ्स लॉ कोणताही विचारला जाऊ शकतो. करंटचा विचारला जाऊ शकतो किंवा व्होल्टेजचा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, फिक्स मार्क्स आहे हा तुमचा. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन विचारली जाईल बाळांनो. काय विचारले जाईल? मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन विचारली जाईल बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर काय प्रश्न येईल बाळांनो? त्यानंतर तुम्हाला लेन्स लॉ विचारला जाईल. काय विचारला जाईल? लेन्स लॉ. कोणत्या चॅप्टर मधला आहे बाळांनो? EMI मधला. ठीक आहे, तर हे तुमचे 6
थेरॉटिकल क्वेश्चन झाले जे क्वेश्चन 2 मध्ये येणार आहेत. आता जे 2 न्यूमेरिकल येणार आहेत ते कोणते असणार आहेत बाळांनो? पहिलं, दुसरं. ठीक आहे. 2 न्यूमेरिकल मध्ये एक न्यूमेरिकल तुमचं येईल बाळांनो मेकॅनिकल प्रॉपर्टीज रेन ड्रॉपचा जो विस्कस फोर्स, हा तुमचं न्यूमेरिकल पक्का येणार आहे बाळांनो. ठीक आहे, 1 मार्क्ससाठी. त्यानंतर जे प्रश्न न्यूमेरिकल येणार आहे ते आहे बाळांनो तुमचं थर्मोडायनामिक्स मधून 3 मोल्स ऑफ गॅस. ठीक आहे, ऍट 400K. ठीक आहे, तुम्हाला डेन्सिटीज दिलेलं आहे, तुम्हाला वर्क डन फाइंड करायचं. 1 मार्काचा पक्का प्रश्न येणार आहे बाळांनो. ठीक आहे, दोघं न्यूमेरिकल केले मी क्लिअर तुमचे. दोघं न्यूमेरिकल झाले क्लिअर. ठीक आहे, एक कोणता आहे तुमचा रेन ड्रॉपचा आहे कशामधून? फ्लुइड मेकॅनिक्स मधून. आणि एक तुमचं वर्क डनचं आहे कशामधून? थर्मोडायनामिक्स मधून. झाला हा सेक्शन. सांगा मला याच्यात काही डाऊट? हा पूर्ण सेक्शन आपण कव्हर केला. 6 थेअरी 2 न्यूमेरिकल. हा सेक्शन ए पूर्ण संपला. आता याच्यात काही डाऊट होता नाही? आता सेक्शन बी कडे वळूया. सेक्शन बी मध्ये काय येणार आहेत बाळांनो? किती प्रश्न येणार आहेत तुमचे? 12 प्रश्न येणार आहेत. 12 पैकी किती सोडवायचे आहेत? 8 तुम्हाला सोडवायचे आहेत. ठीक आहे, 12 पैकी जर 8 तुम्हाला सोडवायचे आहेत, 7 थेरॉटिकल 5 न्यूमेरिकल. ठीक आहे, आता मी असं कन्सिडर करतो ना, तुम्हाला किती 8 सोडवायचे आहेत ना, तर मी तुम्हाला 5 थेरी आणि 3 न्यूमेरिकल सांगतो, कारण तुम्हाला 8च प्रश्न सोडवायचे आहेत. बरोबर, काही डाऊट नाही याच्यात, है ना? काय सांगणार आहे मी आता? क्वेश्चन 3 म्हणजे क्वेश्चन कशामध्ये गेलो आता मी? सेक्शन बी मध्ये. बरोबर, सेक्शन बी मध्ये काय आहे बाळांनो? 5 थेरी 3 न्यूमेरिकल. बरोबर, कारण आउट ऑफ आपल्याला सोडवायचे ना, 12 पैकी आपल्याला 8 सोडवायचे म्हणून मी तुम्हाला 8 प्रश्न सांगतोय. पहिले 5 थेरीचे बघून घेऊया. 1 2 3 4 5. बरोबर, 5 थेरीमध्ये कोणते येतील बाळांनो? सगळ्या गोष्टी नोट केलेल्या आहेत बाळांनो, म्हणून मला प्रत्येक गोष्ट सांगून सांगावी लागते. असं नाही की मनात आलं बाकीच्या टीचर सांगून देतो, अशा गोष्टी नसतात. ठीक आहे, म्हणूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न इंग्लिश, हिंदी, मराठीमध्ये आपल्याच व्हिडिओचे आले बाळांनो. पोएम, तुमचे ऍप्रिशिएशन, तुमचे निबंध वगैरे सगळ्या गोष्टी सेम टू सेम होत्या. ठीक आहे, चला याच्यामध्ये एक प्रश्न तुमचा पक्का आहे बाळांनो. सेक्शन बी मध्ये प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड काय येणार आहे? प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड एक प्रश्न पक्का आहे फ्लुइड मेकॅनिक्स मधून. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न बाळांनो तुमचा डिग्री ऑफ फ्रीडम. कशावरती? डिग्री ऑफ फ्रीडम. कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे बाळांनो? केटीजी मधला एक प्रश्न हा पक्का आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला पीव्ही डायग्राम काढायची असेल बाळांनो. पीव्ही डायग्राम मध्ये कशाची पण विचारू शकतात. रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क. ठीक आहे, कशापैकी कोणती येईल तुम्हाला 2 मार्कासाठी. ठीक आहे, त्यानंतर तुमचा प्रश्न असणार आहे बाळांनो 2 लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. ठीक आहे, हा 2 मार्काचा प्रश्न पक्का आहे बाळांनो तुमचा. ठीक आहे, कशा ऑसिलेशनचा प्रश्न आहे. ठीक आहे, आणि त्यानंतरचा एक प्रश्न तुमचा फिक्स येणार आहे बाळांनो. डिफाईन सेल्फ इंडक्टन्स अँड म्युच्युअल इंडक्टन्स. ठीक आहे, 1 मार्काला अशा पद्धतीने हा प्रश्न तुमचा 2 मार्काला येणार आहे बाळांनो. 5 थेरॉटिकल जे येणार आहेत ते मी कव्हर केले. आता 3 न्यूमेरिकल जे येणार आहेत त्याच्यावरती जाऊया बाळांनो. 3 न्यूमेरिकल मध्ये बाळांनो पहिलं लिहा, दुसरं लिहा आणि तिसरं लिहा बाळांनो. इथं तुमचा प्रश्न येईल बाळांनो तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक मधून. कशामधून? इलेक्ट्रोस्टॅटिक मधून. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये प्रश्न काय असेल? तुम्हाला 2 स्पेअर दिलेले आहेत. ठीक आहे, 2 स्पेअर दिलेले आहेत, त्यांची रेडियस तुम्हाला दिलेली. 2 स्पेअर कोणते आहेत बाळांनो? ए आणि बी. त्या 2 स्पेअर आहेत. ठीक आहे, त्यांची रेडियस तुम्हाला दिलेली A, B, स्मॉल A, B. ठीक आहे, तुम्हाला दोघांचं काय सेम पोटेन्शियल होत, दोघांचा पोटेन्शियल सेम आहे. ठीक आहे, तुम्हाला काय काढायचंय? फाइंड सरफेस चार्ज डेन्सिटी. फाइंड सरफेस चार्ज डेन्सिटी हा प्रश्न आहे बाळांनो तुमचा. ठीक आहे, हा प्रश्न फिक्स येणार आहे तुमचा न्यूमेरिकल मध्ये. दुसरे कोणते न्यूमेरिकल येणार आहेत मी तुम्हाला सांगतो आता. ठीक आहे, त्याच्यामध्ये हा आहे तुमचा करंट इलेक्ट्रिसिटीचा हा एक न्यूमेरिकल, मीटर ब्रिजचा. जस्ट अ सेकंड. हा एक मीटर ब्रिजचा जो न्यूमेरिकल आहे बाळांनो तो 100% येणार आहे. आणि त्यानंतर तुमचा EMI मध्ये जो न्यूमेरिकल दिला होता यांनी, फाइंड द एनर्जी स्टोर्ड इन द इंडक्टर कॅरिंग करंट I. ठीक आहे, हा जो प्रश्न आहे बाळांनो हे 2 प्रश्न तुमचे इथं पक्के येणार आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण इथं हा पण प्रश्न कव्हर केला, हा पण प्रश्न कव्हर केला. आता मला तुम्ही सांगा पेपर पॅटर्न मध्ये जेव्हा गेलो, हा आपण 7 पैकी 5 थेरीचे बघितले गेले, 5 पैकी 3 न्यूमेरिकलचे बघितले गेले, कारण आपल्याला 8च सोडवायचे आहेत. बरोबर, प्रत्येक प्रश्न 2 मार्काला येणार आहे. आता आपण वळूया बाळांनो सेक्शन सी वरती. सेक्शन सी मध्ये पण आपल्याला 8 प्रश्न सोडवायचे जे आपल्याला येणार आहेत. 8 मध्ये मी तुम्हाला 5 थेरी सांगेल. आणि आता कशावरती आलो आपण? सेक्शन सी वरती. 5 थेरी आणि 3 न्यूमेरिकल. बरोबर, आता 5 थेरीचे पहिले बघून घेऊया. 1 2 3 4 5 है ना. याच्यामध्ये प्रश्न कोणते असणार आहेत बाळांनो? ठीक आहे, थेरॉटिकल प्रश्न मी तुम्हाला ऑलरेडी काल पण बोललो होतो. ठीक आहे, जे याच्यामध्ये सगळ्यात जास्त चान्सेस आहे देण्याचे. ठीक आहे, पहिलं आहे बाळांनो तिथं स्टेट बर्नॉलिस प्रिन्सिपल, स्टेट बीपी अँड डिराईव्ह बीपी. हा ना, हा प्रश्न तुमचा पक्का असतो. ठीक आहे, स्टेट बीपी तुम्हाला 1 मार्काला येईल, डिराईव्ह बीपी तुम्हाला 2 मार्काला येईल बाळांनो. असा टोटल प्रश्न तुमचा 3 मार्काचा असेल. ठीक आहे, बर्नॉलिस प्रिन्सिपल
लिहायचंय तुम्हाला आणि बर्नॉलिस प्रिन्सिपल डिराईव्ह करायचंय. ठीक आहे, दोघं प्रश्न, बर्नॉलिस इक्वेशन डिराईव्ह करायचंय बेसिकली. दुसरा प्रश्न जो असणार आहे बाळांनो तुमचा, तो असणार आहे तुमचा वेव्ह ऑप्टिक्स वरती. कशावरती? वेव्ह ऑप्टिक्स वरती. तुम्हाला यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट ची डायग्राम काढावी लागेल, शोविंग मॅक्झिमम अँड मिनिमम डेन्सिटीज. ठीक आहे, हा प्रश्न तुमचा फिक्स येणार आहे, डायग्राम काढायची. ॲज इट इज बुकचा प्रश्न आहे बाळांनो, काही नवीन नाही याच्यात. तिसरा प्रश्न, एक्सप्लेन ईडी करंट. कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे बाळांनो? EMI चा प्रश्न आहे, बरोबर. त्यानंतर एक प्रश्न येईल तुमचा PNP ट्रान्झिस्टर अँड NPN ट्रान्झिस्टर. ठीक आहे, एक तर तुम्हाला डिफरन्स येईल, एक तर तुम्हाला दोघं एक्सप्लेन करायचे असतील बाळांनो. ठीक आहे, आणि एक तुमचा येणार आहे बाळांनो इथं प्रश्न, इंडक्टिव्ह AC मधून येईल तुमचा इंडक्टिव्ह रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रेजिस्टन्स. एक तर नोट लिहायची असेल, एक तर डिफरन्स एक्सप्लेन करायचा असेल. ठीक आहे, इंडक्टिव्ह रेजिस्टन्स किंवा कॅपॅसिटिव्ह रेजिस्टन्स. 5 थेरॉटिकल झाले है ना. आता आपल्याला 3 न्यूमेरिकल बघायचे आहेत बाळांनो. 3 काय बघायचे? न्यूमेरिकल बघायचे. त्याच्यामध्ये पहिला जो न्यूमेरिकल आहे बाळांनो तो येणार आहे तुमचा डी ब्रॉग्ली ड्युअल नेचर मधून. कशामधून? ड्युअल नेचर मधून. कशावरती? डी ब्रॉग्लीवरती. डी ब्रॉग्लीचा जो न्यूमेरिकल आहे बाळांनो, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल काय असणार आहे? बुलेटची स्पीड दिलेली आहे तुम्हाला. बुलेटची काय दिलेली तुम्हाला? स्पीड दिलेली बाळांनो. किती आहे? 90 मीटर पर सेकंड. 90 मीटर पर सेकंड. तुम्हाला मास दिलेलं आहे बाळांनो. मास दिलेलं आहे, किती दिलेलं आहे? 59 kg दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल, है ना. एवढं नसतं पण थेरॉटिकल आहे. ठीक आहे, तुम्हाला फाईंड काय करायचंय? कॅल्क्युलेट वेव्हलेंथ. हा प्रश्न फिक्स येणार आहे बाळांनो. ठीक आहे, करून जा हा प्रश्न. ठीक आहे, त्यानंतर कोणतं न्यूमेरिकल येणार आहे बाळांनो तुम्हाला? थर्मोडायनामिक्सचं एक न्यूमेरिकल पक्क आहे बाळांनो. तिथं प्रेशर तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, डेन्सिटी तुम्हाला दिलेली आहे, तुम्हाला वर्क डन फाइंड करायचंय. ठीक आहे, फिक्स प्रश्न आहे हा बाळांनो थर्मोडायनामिक्स मधून. तिसरं जे न्यूमेरिकल येणार आहे बाळांनो ते कशावरती येणार आहे ते तुम्हाला इथं मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, ते येणार आहे तुमचं याच्यामधून KTG मधून जे न्यूमेरिकल आहे, डेन्सिटी ऑफ नायट्रोजनचं जे न्यूमेरिकल आहे ते तुम्हाला करून ठेवायचं आहे. 100% मी सांगतो हे न्यूमेरिकल तुमचं येणार आहे बाळांनो. ठीक आहे, झाला हा सेक्शन. तिघच्या हा KTGचा न्यूमेरिकल इथे येईल. 3 न्यूमेरिकल सांगितले बाळांनो मी. पेपर पॅटर्न वरती जाऊया आपण. या 8च्या 8 सेक्शन सी चे प्रश्न कव्हर केले बाळांनो, है ना. 8च्या 8 कव्हर केले. आता सेक्शन डी मध्ये किती सोडवायचे असतात आपल्याला? 3 प्रश्न सोडवायचे असतात बाळांनो. ठीक आहे, बरोबर. प्रत्येक प्रश्न 4 मार्काला असतो. 3 पैकी मी 2 थेअरी सांगतो तुम्हाला, 1 न्यूमेरिकल सांगतो. एक तुमचं काय असेल? न्यूमेरिकल असेल. 2 काय असते तुमचे? थेअरी असतील. ठीक आहे, याच्यामध्ये माझे फेवरेट प्रश्न बाळांनो जे 2 थेअरीचे येणार आहेत 100% मी सांगतो तुम्हाला. एक आहे ट्रान्सफॉर्मर. दुसरं सांगा कोणतं सांगतो बाळांनो मी दर व्हिडिओमध्ये. दुसरं आहे तुमचं ब्लॅक बॉडी. ट्रान्सफॉर्मरचं तुम्हाला वर्किंग, ट्रान्सफॉर्मरचं तुम्हाला लेबलिंग, कन्स्ट्रक्शन, एक्सप्लेनेशन सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. ब्लॅक बॉडीचं वर्किंग, लेबलिंग, कन्स्ट्रक्शन, एक्सप्लेनेशन सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. हे 2 प्रश्न फिक्स बाळांनो तुमचे. ठीक आहे, आणि जो न्यूमेरिकलचा एक प्रश्न येणार आहे तो कशावरती येणार आहे मी तुम्हाला सांगतो. जस्ट अ सेकंड. न्यूमेरिकलचा जो प्रश्न येईल बाळांनो तो कोनिकल पेंडुलम वरती येईल. कोनिकल पेंडुलमचं डेरिव्हेशनचं सुद्धा येऊ शकतो आणि न्यूमेरिकल सुद्धा येऊ शकतो. फिक्स प्रश्न बाळांनो. आणि दुसरा प्रश्न जो आहे बाळांनो तो येणार आहे तुमचा याच्यावरती. जस्ट अ सेकंड, याच्यामध्ये मेन्शन्ड आहे इलेक्ट्रोस्टॅटिक वरती, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर वरती. इथं एक प्रश्न पक्का आहे बाळांनो, है ना. हा वाला प्रश्न. तर अशा पद्धतीने बाळांनो आपण काय कव्हर केलं? कंप्लीट सेक्शन डी पण कव्हर केला. सेक्शन ए, बी, सी, डी सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्या बाळांनो. कोणते थेरॉटिकल येणार आहेत, कोणते न्यूमेरिकल येणार आहेत, मला ठाऊक की याच्यामध्ये काहीच तुम्हाला डाऊट नसेल बाळांनो. ठीक आहे, पण आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब नसेल केलं प्लीज सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ आपले येणार आहेत बाळांनो पेपर लीकचे. व्हिडिओला लाईक करा. जसे तुम्ही या व्हिडिओचे 3000 लाईक्स कंप्लीट करणार बाळांनो लगेच तुमचा नेक्स्ट व्हिडिओ ऑटोमॅटिक पोस्ट होऊन जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून सुद्धा टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल केलं नसेल बाळांनो लगेच एनरोल करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, मी गॅरंटी देतो खूप चांगला स्कोर तुमचा येईल बाळांनो जर तुम्ही हे इम्पॉर्टंट प्रश्न प्रॅक्टिस केले तर बाळांनो. हे इनफ आहेत बाळांनो बोर्डासाठी. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल केलं लगेच जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.